अन्न आणि औषध प्रशासन विभागाची राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे। त्याचवेळी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसतंय। वृत्तपत्रात खाद्यपदार्थ देता येणार नाहीत हा जुनाच नियम असला तरी IAS तुकाराम मुंडे यांनी याबाबत नव्याने आदेश दिलेत। त्यांचा या आदेशाला मुंबईतील काही विक्रेते केराची टोपली दाखवत असल्याचं दिसतंय। मुंबईतील रस्त्यांवर रियालिटी चेक केलाय आमची प्रतिनिधी जुई जाधवने। जवळपास 1 महिना आधी FSSAI ने आदेश जारी केला होता। तो आदेश असा होता की जे खाद्यपदार्थ असतात ते कोणीही न्यूजपेपर म्हणजेच वर्तमानपत्रात देऊ नये। त्याचं कारण म्हणजे की जी शाई वर्तमानपत्रात वापरली जाते त्या शाईमुळे अनेक रोग नागरिकांमध्ये जे खरेदी करतात त्यांच्यामध्ये पसरू शकतात। सध्या मी आहे दादर भागामध्ये आणि दादरमध्ये असे कोणते विक्रेते आहेत जे अजूनही आपले तेलकट खाद्यपदार्थ वर्तमानपत्रांमध्ये विकतात हे आपण पाहणार आहोत। चला तर मग 2 समोसे मला पार्सल द्या ना। किती झाले? 30 ना। काका तुम्ही पेपरमध्ये दिलेत, पेपरमध्ये तर बंदी आहे ना द्यायला, मग पेपरमध्ये कसं काय दिलं? बटर पेपर संपले तुमचे। दादरमधला रियालिटी चेक आपण केला। आता मी जात आहे लोअर परळला आणि तिथे पाहूया आपण की नेमकं खाद्यपदार्थ मला बटर पेपरमध्ये मिळतं का वर्तमानपत्रामध्ये। चला। वडे गरम आहेत का? 2 पार्सल द्या ना। हां द्या। नॉर्मल वडे द्या, वडा पाव नको। नाही, फक्त वडे। काकी पेपरमध्ये देत आहे? पेपरमध्ये तर बंदी आहे ना द्यायला। संपलेत बटर पेपर। दादर नंतर लोअर परळमध्येही मला तीच परिस्थिती पाहायला मिळाली। त्या काकूंकडे जेव्हा मी वडे मागितले, अक्षरशः गरमागरम ते वडे होते, तेलातून तळलेले बाहेर काढलेले वडे, ते वडे त्यांनी मला या वर्तमानपत्रात बांधून दिले। आपण पाहतोय की जे तेल गरमागरम वडे त्यांनी काढले होते तेव्हा जे तेल राहिलं होतं ते हे जे वर्तमानपत्र आहे ते शोषून घेत आहे आणि आपण पाहतोय की बाहेर देखील हे तेल लागलं आहे। लोअर परळची स्थिती मी पाहिली। आता आपण दुसऱ्या भागात जाऊया मुंबईच्या आणि पाहूया की नेमकी KM रुग्णालयाचे ते जाऊया, कारण का तिथे रुग्णालय आहे। हजारोच्या संख्येने तिथे रुग्ण त्यांचे नातेवाईक येतात, ते देखील असे खाद्यपदार्थ खातात। तेव्हा आपण तिथली परिस्थिती पाहूया की तिथे देखील अशाच वर्तमानपत्रांमध्ये मला खाद्यपदार्थ दिलं जात आहे की नाही ते। एक भजीपाव दे ना पार्सल। न्यूजपेपरवर तर बंदी आहे ना द्यायला? नाही यामध्ये बटर पेपर आहे, पण न्यूजपेपर तर पूर्णपणे बंद आहे ना। हे याला पॅकिंग म्हणतात। हां, आणि याच्या आतमध्ये बटर पेपर नसेल तर हे चुकीचं आहे। ओके। हे पूर्णपणे बंद आहे हे मान्य आहे मला, पण मी पहिल्यापासून बटर पेपर देतो कारण हा विषय मला पहिल्यापासून माहिती आहे। सुदैवाने KM रुग्णालयाबाहेर आम्हाला एकही दुकान असं मिळालं नाही ज्यामध्ये वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ दिली जातात। तिथे केवळ बटर पेपरचा वापर केला जात होता। मात्र त्यानंतर मी लालबाग परिसरात गेले आणि तिथे मला एका दुकानामध्ये त्यांनीही याच वर्तमानपत्रात भजीपाव बांधून दिली। मात्र तिथे जे दुकानदार होते त्यांनी सांगितलं की या वर्तमानपत्राच्या आतमध्ये आम्ही बटर पेपरसुद्धा लावला आहे त्याची सुरक्षा राखण्यासाठी, कारण का बटर पेपरमध्ये आम्ही खाद्यपदार्थ रॅप केला आहे आणि त्याच्यावर आम्ही वर्तमानपत्र लावलं आहे। प्रत्येकाने सोयीनुसार उत्तर दिलं की आमच्याकडे आता बटर पेपर संपला आहे, मात्र बटर पेपर उपलब्ध झाल्यास आम्ही त्याच्यामध्ये बांधून देऊ। परंतु 1 महिना होऊनही FSSAI ने हा निर्णय आदेश दिल्यानंतरही खरंच जे विक्रेते आहेत ते नागरिकांच्या जीवाशी खेळतायत का असा सवाल उपस्थित होतोय, कारण का या शाईमुळे गंभीर आजार जे याचं सेवन करतायत त्या खाद्यपदार्थांचं ज्याचं जे रॅप केले गेले आहेत या वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो आणि जे विक्रेते आहेत त्याला खरंच याचं गांभीर्य नाही आहे का हा सवाल उपस्थित होतोय। आणि आता या सगळ्यावर खरंच FDA काही कारवाई करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।